हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या एस-के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण युनिट अकॉस्टिक्स या युनिटमधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक दॅट इज ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट हा बघणार आहोत. मित्रांनो, ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतो, एक्सप्लेन द टर्म ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट. तर ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट काय आहे? तर आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया बघूया. चला तर मग आपलं सुरुवात करूया टॉपिकला. तर मित्रांनो, याच्या 2 डेफिनेशन आहेत. एक थिअरॉटिकल डेफिनेशन आणि दुसरी म्हणजे प्रॅक्टिकल डेफिनेशन. दोन्हीपैकी कोणतेही डेफिनेशन तुम्ही एक्झाममध्ये लिहिली तरी सुद्धा चालेल. तर थिअरॉटिकल डेफिनेशन काय सांगते मित्रांनो, की ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट इज द रेशो ऑफ टोटल साउंड एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द सरफेस टू द टोटल साउंड एनर्जी इन्सिडेंट ऑन द सरफेस. ओके, म्हणजे काय मित्रांनो, ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट हा एक रेशो आहे. कशाचा? साउंडचा. मग आपल्याला माहिती आहे एखाद्या सरफेसवरती जर साउंड इन्सिडेंट झाला, तर तो सरफेस काय करतो? इथे मी सरफेस ड्रॉ करतो. तो सरफेस काही अमाउंट ऑफ एनर्जी, सपोज 100% साउंड जर 100% साउंड जर या सरफेसवरती इन्सिडेंट झाला, तर हा सरफेस काहीतरी साउंड ॲब्झॉर्ब करतो. लेट्स से 20% साउंड त्याने त्याचा ॲब्झॉर्ब केला आणि 80% किंवा 70% साउंड त्याने रिफ्लेक्ट केला. आणि 10% जर उरला तर एखादा 10% साउंड तो ट्रान्समिट सुद्धा करू शकतो. म्हणजे एखाद्या सरफेसवरती जर साउंड इन्सिडेंट झाला किंवा फॉल झाला, तर 3 शक्यता आहेत. एक म्हणजे ॲब्झॉर्ब करणे, सरफेस ॲब्झॉर्ब करू शकतो किंवा ट्रान्समिट करू शकतो किंवा रिफ्लेक्ट करू शकतो. बरोबर की नाही? तर मग त्या सरफेसने किती साउंड ॲब्झॉर्ब केला टोटल साउंडपैकी, ही जी सांगणारी गोष्ट असते ती म्हणजे ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट. ओके. सो ही झाली मित्रांनो त्याची थेरॉटिकल डेफिनेशन. एक्झाममध्ये तुम्ही अशी लिहू शकता. हा रेशो तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ह्याच्यावरूनही तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. लाइक इट इस द रेशो ऑफ साउंड एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द सरफेस टू द टोटल साउंड एनर्जी इन्सिडेंट ऑन द सरफेस. ही झाली मित्रांनो त्याची थेरॉटिकल डेफिनेशन. बट प्रॅक्टिकल ह्याची डेफिनेशन डब्ल्यू.सी. सबाइन यांनी प्रॅक्टिकल डेफिनेशन आपल्याला ह्याची दिलेली आहे ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंटची. आता प्रॅक्टिकल डेफिनेशन म्हणजे काय मित्रांनो, की त्यांनी काय केलं, की एक स्क्वेअर मीटरची एक ओपन विंडो कन्सिडर केली आणि त्या ओपन विंडोला त्यांनी कन्सिडर केलं, की परफेक्ट ॲब्झॉर्बर. ओके. म्हणजे एक एक स्क्वेअर मीटरची एक ओपन विंडो घेतली आणि त्यांनी असं कन्सिडर केलं, की 100% साउंड ॲब्झॉर्ब करते. ओके. ओपन विंडो ऑफ 1 मीटर स्क्वेअरची एक ओपन विंडो घेतली आणि ह्याला टोटल ॲब्झॉर्बर कन्सिडर केलं. ओके. म्हणजे काय, की 100% साउंड तो काय करतो? ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे एक रेफरन्स पॉइंट घेतला आणि ओपन विंडो सोबत मग बाकीचे मटेरियल त्यांनी कंपेअर केले. ओके. बरोबर की नाही? आता जसं आपण बघितलं असेल सी-ई-टीमध्ये किंवा जे-ई-ई-मध्ये किंवा काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ज्या मुलाला सगळ्यात जास्त मार्क्स असतात, बरोबर की नाही? तर त्याला आपण काय कन्सिडर करतो? 100% म्हणजे रेफरन्स स्टँडर्ड कन्सिडर करतो आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये मग बाकीच्या मुलांचा रिझल्ट लागत असतो 99%, 98%. बरोबर की नाही? तशाच प्रकारे ही डेफिनेशनचा अर्थ काय होतो? आता याची डेफिनेशन मी तुम्हाला रीड करून दाखवतो. इट इज अ साउंड रेशिओ ऑफ साउंड एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द सरफेस टू द टोटल साउंड एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द ओपन विंडो ऑफ सेम एरिया. बरोबर की नाही? एखाद्या सरफेसने साउंड एनर्जी किती ॲब्सॉर्ब केली आहे, त्याची क्वांटिटी डिव्हायडेड बाय टोटल साउंड ऑफ सेम सेम युनिटची किंवा सेम साइजची जर ओपन विंडो सपोज 1 मीटर स्क्वेअरचा आपण एक कर्टन घेतला रूममध्ये. कर्टन म्हणजे आपण पडदा सपोज आणि या पडद्याने जर सपोज 20% जर साउंड त्याने ॲब्सॉर्ब केला. ओके. डिव्हायडेड बाय टोटल साउंड एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द विंडो ऑफ सेम एरिया. म्हणजे 1 मीटर स्क्वेअरची एक ओपन विंडो घेतली आणि ते किती आपल्याला माहिती आहे 1 मीटर स्क्वेअरची किती साउंड एनर्जी ॲब्सॉर्ब करते रे 100% म्हणजे 20/100%. मग त्या कर्टनचा ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट काय झाला रे 0.2. अशा प्रकारे आपण मटेरियलचा जे काही आपल्या रूममध्ये, हॉलमध्ये जे काही वेगवेगळे सरफेसेस आहेत किंवा मटेरियल्स आहेत, त्यांचा आपण ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. इथे लिहिलेलं आहे बघा, इन ऑर्डर टू कंपेअर द रिलेटिव्ह साउंड ॲब्सॉर्प्शन ऑफ डिफरंट मटेरियल, द ओपन विंडो इज टेकन ॲज स्टँडर्ड रेफरन्स. इट इज अ परफेक्ट साउंड ॲब्सॉर्बर. Absorption coefficient of surface is defined as the ratio of sound energy absorbed by the surface to the total sound energy absorbed by open window of same area. ओके. सो होप तुमच्या लक्षात आलं असेल. आता ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट हा तर रेशो आहे मित्रांनो सेम क्वांटिटीचा साउंड ॲब्झॉर्प्शनचा. त्याच्यामुळे तो युनिटलेस आहे. त्याला काही युनिट नसणार आहे. बट टोटल साउंड ॲब्झॉर्प्शन जे आपण कॅपिटल ए ने दाखवतो.
Okay, capital E is the small a into S, where small a is the absorption coefficient and S is the surface area, and capital A is the total sound absorption. मग टोटल साऊंड ॲब्झॉर्प्शन कशामध्ये मोजतो आपण? त्याचं युनिट काय मित्रांनो? ओपन विंडो युनिट. त्यालाच OWU म्हणतो किंवा सबाइन सुद्धा त्याला म्हटलं जातं. 1 मीटर स्क्वेअर सबाइन इज द अमाउंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय 1 स्क्वेअर मीटर ऑफ फुल्ली ओपन विंडो. म्हणजे काय, की 1 सबाइन म्हणजे किती? ओके. आपल्याला माहिती आहे साउंड ॲब्झॉर्प्शनचे 2 युनिट आहेत. एक तर ओपन विंडो युनिट म्हणू शकता किंवा सबाइन सुद्धा म्हणू शकता. आणि 1 सबाइन म्हणजे काय, की 1 मीटर स्क्वेअरची एक ओपन विंडो जेवढी एनर्जी ॲब्झॉर्ब करते, त्याला आपण 1 सबाइन ऑफ साउंड म्हणतो. ओके. हे त्याचं युनिट आहे. बऱ्याच वेळा एम-सी-क्यूमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये बघायला मिळतं. द युनिट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज, तर त्यावेळेस आपण लिहू शकतो, की ओपन विंडो युनिट किंवा सबाइन. आता इथे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा मित्रांनो. ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंटचा. ह्या व्हॅल्यू कशाच्या आहेत? ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट. ओके. ऑब्व्हियसली ओपन विंडोचा ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट किती असणार आहे? 100% म्हणजे 1. कर्टनचा किती दिलेला आहे बघा? 0.3. इव्हन दो आपली ह्युमन बॉडी सुद्धा काहीतरी साउंड ॲब्झॉर्ब करत असते. दॅट इज त्याचा रेशिओ त्यांनी दिलेला आहे 0.43 टू 0.47. ऑर्डिनरी चेअर आपली जी नॉर्मल चेअर आहे त्याचा 0.17. अशा प्रकारे आपण प्रत्येक मटेरियलचा ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करू शकतो किंवा आपल्याला ह्या व्हॅल्यू माहीत असते. मग आता ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंटचा यूज काय? तर याचा यूज असा आहे, की आपल्याला जर ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट कळालं, एखाद्या रूममध्ये सपोज तुम्हाला इको येत असेल किंवा रिव्हर्बरेशन होत असेल, तुमचा आवाज तुम्हाला घुमत असेल, परत-परत येत असेल, तर आपण काय करतो त्या रूममध्ये मटेरियल्स ॲड करत असतो, फर्निचर ॲड करत असतो, बरोबर की नाही? मग ते किती साउंड त्याने ॲब्झॉर्ब केला पाहिजे त्या मटेरियलने, ह्याच्यावरून हे कशावरून कळतं आपल्याला, की ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट किती आहे त्या मटेरियलचं त्याच्यावरून. त्याच्यामुळे ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट ही खूप महत्त्वाची टर्म आहे आणि आपल्याला प्रत्येक मटेरियलचा साउंड ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट किती आहे हे माहीत असणं आवश्यक आहे, जेव्हा आपण ऑकस्टिक वेने एखादी बिल्डिंग किंवा एखादा हॉल प्लॅन करणार असतो. सो आय होप तुम्हाला ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट हा टॉपिक समजला असेल. मी एकदा क्विकली त्याला रिवाईज करतो. ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंटचे मित्रांनो 2 डेफिनेशन आहेत. एक थेरॉटिकल डेफिनेशन, दुसरी प्रॅक्टिकल डेफिनेशन. थेरॉटिकल डेफिनेशनमध्ये आपण म्हणतो इट इज अ रेशो ऑफ साउंड एनर्जी absorbed by the surface to the total sound energy incident on the surface. This is theoretical. And practical one is the sound energy absorbed by the surface divided by total sound energy absorbed by the ओपन विंडो ऑफ सेम एरिया. हा सेम एरिया वर्ड ह्याच्यात खूप महत्वाचा आहे. सो आय होप तुम्हाला साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट हा टॉपिक या व्हिडिओमधून समजून घेण्यासाठी नक्कीच मदत झाली असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.